हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जे मी युट्यूबचे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ मी कशा प्रकारे बनवते आणि कशा प्रकारे व्हिडिओ बनवते मी, आणि ते जे व्हिडिओ बनवण्यासाठी मी कुठलं स्टँड वापरते, आणि जे कोणी बी युट्यूबर असतील त्यांनी सुद्धा कुठलं स्टँड वापरायचं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर ते स्टँड कसं जोडायचं आणि आणि त्याचा यूज कसा करायचा, स्टँड बसवायचं कसं, हे पूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि मी तुम्हाला आता याच्याविषयी माहिती सांगत आहे की बाबा स्टँड कसं जोडायचं आणि आपण व्हिडिओ कसे काढायचे त्याच्याविषयी. तर चला स्टार्ट करते मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे स्टँडचं पहिल्यांदा ओपन करून घ्यायचंय. हे भेटते आपल्याला. तर याच्यामध्ये हे असं असते, आपण थोडंसं असं करून घ्यायचं. पहिल्यांदा थोडंसं प्रेस करायचं आपल्या हाताने. त्याच्यानंतर इथे एक हे प्रेस करायचं बटन आहे, ते थोडंसं असं प्रेस करून घ्यायचंय. आपल्या असं थोडंसं प्रेस केलं की असं प्रेस हे झालेलं आहे. आता खालची बाजू, तर आता तो आपल्याला हाईट वाढवायची असेल तर आपण इथं थोडंसं प्रेस करायचं. प्रेस करायच्या अगोदर हे जे काय प्रेस बटन इथं दिलेले आहेत ते असे फिरवून घ्यायचे थोडेसे. ते पॅक झालेलं असते. हे बघा, आता हे स्टँड आपलं झालेलं आहे. स्टँडचं हाईट किती वाढवायची ते आपल्याकडे आहे. आता एवढी हाईट आहे. तर आणखी तुम्हाला हाईटचा ऑप्शन पाहिजे असेल, उंचावरून तुम्हाला शूट करायचं असेल तर तुम्ही आणखी हाईट वाढवू शकता. आणि हाईट वाढवताना परत इथं एक प्रेसचं बटन आहे, त्याने तुम्ही प्रेस करू शकता. हे बघा, असं प्रेस करायचं आपल्याला. असं प्रेस करून घ्यायचं आपल्याला. तर आता ही हाईट मला एवढी नको आहे तर मी एवढी ठेवणार आहे. तर जेवढी आपल्याला हाईट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही असं प्रेस करून घ्यायचं. मला आता एवढी हाईट पाहिजे, मी ते प्रेस केलेलं आहे. आता हे झालं स्टँड आपलं. तर आता आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी लागणार आहे रिंग लाईट. तर रिंग लाईट जोडण्यासाठी हा मध्ये एक ऑप्शन देतात, ते ऑप्शन आपल्याला जोडून घ्यायचंय. अशा प्रकारे छोटीशी ही दिलेली असते. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित रोल करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित रोल करून घ्यायचं. मध्ये प्रेस करायचं नाही, फक्त असं रोल केल्यासारखं करायचं. हे बघा, असं गोल गोल राऊंड 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 करून घ्यायचं. आणि जोपर्यंत फिट्ट बसत नाही तोपर्यंत राऊंड करायचं. नंतर थोडंसं इथं आपण प्रेस करू शकतो. तर हे बघा, ही ऑप्शन ह्याच्यासाठी आहे की आपण ही रिंग लाईट जी आहे ती कुठल्याही बाजूने प्रेस करू, त्यासाठी हे ऑप्शन आहे, करू शकतो. तर आपल्याला आता रिंग लाईट बसवून घ्यायची. तर हे बघा, अशा प्रकारे रिंग लाईट इथं फिट करून घेतलेले. आता ह्याला असं राऊंड राऊंड मध्ये भिगवायचं आहे. असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचंय. आता पॅक बसते रिंग लाईट. आता हे जे आपल्याला दिलेलं आहे हे ऑप्शन आहे की मोबाईल आपल्याला रिंग लाईट मध्ये बसवायचा आहे. त्यासाठी हे मोबाईल बसवण्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी, की मोबाईल आपला कुठेही म्हणजे आपण शूट करतो त्यावेळेस मोबाईल हलू नये, खाली पडू नये, फिट राहावा, याच्यासाठी हे ऑप्शन आहे आपल्याला. आणि जर तुम्ही व्हिडिओ मोठा लॉंग व्हिडिओ बनवणार असाल तर त्याच्यासाठी कसं बसवायचं, आणि शॉर्ट व्हिडिओ बनवणार असेल तर त्याच्यासाठी कसं बनवायचं, ह्याच्यासाठी हे ऑप्शन दिले. तर हे बघा, ते पाठीमागनं असं प्रेस करायचंय व्यवस्थित. आता हे ओके मध्ये प्रेस झालेलं आहे. आणि तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला करायचं ती डायरेक्शन तुम्ही बदलू शकता. हे त्याचा ऑप्शन आहे. हे बघा, या डायरेक्शन होऊ शकतंय आणि ही डायरेक्शन होऊ शकते. हे बघा, ही रिंग लाईट आहे. तर रिंग लाईटला आता मी हा बसवून घेतलेला आहे. हे जे ऑप्शन त्यांनी दिलेले ते बसवलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल ज्या प्रकारे बसवायचा आहे, आता समजा तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे तर अशा प्रकारे आडवं मोबाईल बसवून घ्या. सध्या माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही त्यामुळे मी बसवून दाखवत नाही तुम्हाला. इथं आडवा मोबाईल बसवायचा आणि हे असं फिरून घ्यायचं. फक्त थोडंसं प्रेस करायचंय आणि नंतर याच्यामध्ये मोबाईल बसवायचा. शॉर्ट बनून जाईल आपला आणि हा लॉंग व्हिडिओ, असे दोन्ही बनून जातील आपले.
आणि ही रिंग लाईट जी आहे त्याचा उपयोग याच्यासाठी आहे की तुम्हाला ज्यावेळेस ब्राईटनेसची गरज आहे त्यावेळेस तुम्ही रिंग लाईट वापरू शकता. तर चला मी तुम्हाला दाखवते रिंग लाईटचे. हे बघा, ही जी आहे ही रिंग लाईटची USB केबल आहे आणि ही USB केबल आपल्याला USB चार्जरलाच कनेक्ट करायची आहे. हे लक्षात घ्या, हा मेन मुद्दा आहे. तुम्ही कुठल्याही चार्जरला वापरू शकत नाही, ही लक्षात घ्या. हे बघा, हे आता USB माझा चार्जर आहे आणि मी ह्याला कनेक्ट करत आहे आणि ही मी चार्जरला कनेक्ट करून घेतलेलं आहे. आणि आता आपली हे ऑप्शन आहेत आपल्याला की तुम्हाला रिंग लाईट चालू करण्याचा ऑप्शन आहे. तर सुरुवातीचा ऑप्शन आहे की हे बघा, हे रिंग लाईट चालू करण्याचा ऑप्शन आहे. झालं का? रिंग लाईट चालू झालेली आहे आता. हे बघा, रिंग लाईट चालू झालेली आहे. आणि त्याच्यानंतर हा 2 नंबरचा ऑप्शन आहे तो प्लसचा ऑप्शन आहे. जर तुम्हाला जास्त ब्राईटनेस वाटत असेल तरी तुम्ही प्लस करू शकता. तर ऑप्शन म्हणजे ब्राईटनेस कमी होतो त्यांनी. आणि ब्राईटनेस वाढवायचा असेल तर परत प्लस करायचं. आणि हा मधला जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ब्राईटनेस म्हणजे कशा प्रकारे हवाय की कलर चेंज ऑप्शन आहे तो म्हणजे थोडासा असा येलोइश येतोय आणि व्हाईट ब्राईटनेस मध्ये हे बघा आहे. आता हा वेगळा आहे आणि हा वेगळा, असे 3 प्रकार आहेत त्याचे. तुम्हाला कशामध्ये ब्राईटनेस ठेवायचं ते तुमच्यावरती अवलंबून आहे. तर असे हे, तर मी जास्त करून येलो येलो म्हणजे आता तुमच्या ह्याच्यावर आहे की येलो ठेवायचं का व्हाईट. तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्टँड भेटते. तुम्हाला असं शॉर्ट तुम्ही बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता. आणि हे जे स्टँड आहे ह्याच्याविषयी मी तुम्हाला आतापर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि माहिती आहे, परंतु ही स्टँड कितीला म्हणजे किती ह्याची प्राइस आहे हे मी तुम्हाला सांगते. ह्या स्टँडची प्राइस आहे फक्त 1200 रुपये मध्ये हे स्टँड मी आणलेलं आहे. आपलं दुकानमधून आणलेलं आहे आणि हे केलेलं नाही, आपलं डिलिव्हरी मागवलेलं नाही मी, आपलं दुकानमधून स्टोर मधून आणलेलं आहे. आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्ही वापरू शकता. एकदम फायबर पण ह्याचं एकदम व्यवस्थित आहे, असं म्हणजे साधी क्वालिटी नाही. आणि हे जर म्हणाल तुम्ही रिंग लाईट तर ह्याचं पण फायबर व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे आणि हे पण व्यवस्थित आहे. आणि त्याची क्वालिटी हे मध्ये जे त्यांनी प्रेस करायसाठी दिलेले बटन आहेत हे खूप महत्वाचे आहेत. हे सुद्धा एकदम असे टाईट मध्ये तुम्ही जे करू शकता, किती टाईट करायचे तसे करू शकता. इतकं असं हे व्यवस्थित दिलेलं आहे सगळं. आणि हे तुम्हाला जर आता घरात एखाद्याच म्हणजे हे काढून ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता, हे पूर्ण परत एकदा पॅक करून सुद्धा एका साईडला ठेवून देऊ शकता. असं हे आहे. तर थँक्यू.